MS-20 ब्लॉगरचे आणि शेजारच्यांचे बांधावरून भांडण झाले. मग काय MS-20 ब्लॉगर डायरेक्ट JCB घेऊनच हजर. राम राम भावांनो, आजचा विषय असा होता की आपल्याला आहे ना 7-8 दिवसापासून लागत होतं भाऊ JCB, पण ते काही भेटतच नव्हतं. मग आज भेटलं होतं आणि कॉल पण आला भाऊ रात्रीच्या 1 वाजता. मग JCB वाल्याला घेऊन आलो भाऊ मी डायरेक्ट शेतामध्ये. आणि शेतामध्ये ना असं काम होतं, जमिनीमध्ये ना आपल्याला सापडायची भाऊ एक पाईपलाईन. आता ती काही सापडत नव्हती. म्हणजे पहिले ना माणसांनी खोदून बघितलं होतं, पण त्यांना तर काही सापडले नाही. पण डायरेक्ट JCBच घेऊन यावं लागलं. अर्धा घंटा खोदकाम केल्यानंतर ना इकडे 1-2 पाईपलाईन दिसली होती, पण ती तर पाईपलाईन आपल्या काही कामाची नव्हती. मग तिला सोडून मग 1 वाजता कामाला लागलं होतं, तर 4 वाजता कुठं आपल्याला पाईपलाईन सापडली. बाकीचं सगळं झाकून टाकलं आणि जिथं पाईपलाईन होती ना तेवढं उघडं ठेवलं. मग दुसऱ्या दिवशी सकाळीच रेडी झालो होतो, कारण की ना शेतामध्ये भरपूर काम होतं. गाडीला चावी लावली आणि मामाला घेऊन डायरेक्ट निघालो होतो भाऊ शेतामध्ये पोहोचलो. आणि पहिले तर जायचं होतं आपल्या फार्म हाऊसवर, कारण की तिकडून आणायचं होतं भाऊ आपल्याला इथं लागणारं सामान. मग तेवढं सामान घेतलं आणि डायरेक्ट येऊन पटकिलं भाऊ पाईपलाईन बशी. आता मला इथं तर काही काम नाही. मग मस्तपैकी त्यांची मजा पाहू म्हटलं कशी करू राहिले. मस्तपैकी बसलोच होतो की तेवढंच विचार आला, घर फुकेने ना गांजाने चालत, आपल्याला आहे ना काही काम करावं लागेल. म्हणे जा पाईप घेऊन ये. मग दुसऱ्या शेतामध्ये आलो आणि पाईप पण घेतला आणि आपल्या मित्राला पण घेतलं होतं. पाईप घेऊन आलो होतं आता दुसऱ्या शेतामध्ये. इथे येऊन बघतो तर बरंच काम झालं होतं. आता इथे ना आपल्याला जोडायचं होतं भाऊ ते उकरलेल्या पाईपलाईनला आहे ना ही पाईपलाईन. ती पाईपलाईन आहे ना जोडून टाकली आणि इथलं काम आहे ना ओके करून घेतलं. आम्हाला घरी जायला आहे ना टाइम होत होता. मग त्याला म्हटलं तुम्हाला आहे ना मी माती ओढू लागतो आणि डायरेक्ट निघू म्हटलं घराकडे.